आनंदी तिच्या रूममध्ये एकटीच बसून रडत असते आणि ती स्वतःशी बोलत असते, फक्त माझ्यामुळे फक्त माझ्यामुळे या घरात वाद होत आहेत. आता या घरात जर पुन्हा शांतता निर्माण करायची असेल तर मलाच काहीतरी केलं पाहिजे. आनंदीने आता फायनली काहीतरी विचार केलेला असतो आणि त्यासाठी आता ती युगंधरच्या रूममध्ये जाते. युगंधर म्हणजेच मालक साहेब आपल्या बेडवर झोपलेले असतात आणि इकडे आनंदी त्यांच्या रूममध्ये पोहोचते. आता मालक साहेबांच्या समोरच आनंदी उभी असते आणि आनंदी स्वतःशी बोलत असते, मालक साहेब आपल्या या घरात जे काही सध्या सुरू आहे त्या सगळ्यासाठी मीच कारणीभूत आहे. मला माहिती आहे, जर या घरात मी आलेच नसते तर या घरात असा वादविवाद झालाच नसता. आता मीच जर या घरातून कायमस्वरूपी निघून गेले तर खात्रीशीर सांगते, या घरात पुन्हा कधीही वाद होणार नाहीत. त्यासाठी मला या घरातून जावंच लागेल. आणि अशातच आता फायनली आनंदीने स्वतःच्या नवऱ्याचे म्हणजेच मालक साहेबांच्या पायाला हात धरून आता प्रणाम केलेला असतो आणि आनंदी तिथून बाहेर पडत असते. त्याच वेळेला मालक साहेबांना जाग येते आणि लगेचच आता मालक साहेब स्वतःशी बोलत असतात, कुणी केला स्पर्श माझ्या पायांना. आणि लगेचच मालक साहेब वळून पाहतात तर आनंदी तिथून बाहेर पडत असते. मालक साहेब लगेचच म्हणत असतात, आनंदी थांब, हे काय करत होतेस तू आणि कुठे निघालीस तू. त्यावर आनंदी एकदमच स्तब्ध होते. ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, मालक साहेब उठले, आता यांना काय सांगू मी. आता यांना जर कळलं मी घरातून बाहेर पडत आहे तर उगाचच ते मला अडवण्याचा प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न होता कामा नये. म्हणून आनंदी लगबगीने तिथून बाहेर पडत असते. मालक साहेब म्हणत असतात, आनंदी मी पाहिलंय तुला, थांब तू. आता आनंदीला थांबावं लागतं आणि तेवढ्यात युगंधर म्हणजेच मालक साहेब म्हणत असतात, आनंदी एवढ्या रात्रीची माझ्या या बेडरूम मध्ये काय करतेस तू. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब शेवटचं तुम्हाला नमस्कार करायला आली होती. हे वाक्य ऐकल्यावर मालक साहेब म्हणत असतात, काय शेवटचा नमस्कार म्हणजे. त्यावर आनंदी म्हणत असते, आपल्या या घरात सुरू असलेले वादविवाद मला कायमचे संपवायचे आहेत. त्यासाठी मी या घरातून कायमस्वरूपी निघते आता आणि यानंतर या घरात मी माझा चेहरा पुन्हा कधीच केव्हा कोणाला दाखवणार नाही. हे सगळं ऐकल्यावर आता आनंदीला मालक साहेब म्हणत असतात, डोकं फिरलंय का तुझं, येण्यासारखं काय बोलतेस तू हे. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्हाला माझं वागणं वेड्यासारखं वाटत असेल, पण जेव्हा बाप मुलामध्ये जे भांडण होतं ना आणि त्यास जर कारणीभूत मी असेन तर मला ते सहन होत नाही. आणि तुमच्या या चांगल्या घरामध्ये जर वादविवाद माझ्यामुळे होत असतील तर मी इथे का थांबू. आणि मला जर इथे कोणच किंमत देत नसेल तर मलाही माझ्या स्वाभिमानाला जपलं पाहिजे मालक साहेब, बरोबर ना. हे वाक्य ऐकल्यावर आता युगंधर म्हणजेच मालक साहेब म्हणत असतो, आनंदी तुझं अगदीच चुकीचं नाहीये, तू बरोबर बोलतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जर तू राहणार नसशील तर या घरात मी सुद्धा राहणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मला घटस्फोट देत नाहीये, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या नावाचं कुकू मी आयुष्यभर कपाळावर ठेवून तुमच्यापासून लांब राहू शकते का, तर या घरात शांतता नांदावी. हे सगळं ऐकल्यावर मालक साहेब म्हणत असतात, आनंदी याने तू सुखी होशील का. त्यावर आनंदीच्या तोंडून एकही वाक्य निघत नसतं. हे पाहून आनंदीला मालक साहेब म्हणत असतात, आलं माझ्या लक्षात, तू इथून गेल्यावर तू तिथे सुखी नाही राहू शकत तर इथे मी कसा सुखी राहू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आनंदीला मनोमनी खूपच छान वाटतं. आणि अशातच आता मालक साहेबांनी थेट आपलीही बॅग काढत त्यात काही कपडे भरत आनंदी बरोबर हे घर कायमचं सोडत असतात. आनंदी मालक साहेबांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण मालक साहेब आपल्या शब्दांवर ठाम असतात. आणि अशातच आता हे जेव्हा घरातल्यांना कळतं त्याच वेळेला आता तिथे पृथ्वी वेगळाच तमाशा करू लागतो. वा 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 युगंधर निंबाळकर, म्हणजे तुमच्या मनात जे सुरुवातीपासून होतं तेच तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचंय. तर हे वाक्य ऐकल्यावर आता मालक साहेब बोलू लागतात, पृथ्वी नेमकं काय बोलायचंय तुला. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नेमकं काय बोलायचंय तुला, काय बोलताय तुम्ही. तुम्हाला ही आनंदी आधीपासूनच आवडत असेल
म्हणूनच तुम्ही तर तिच्याबरोबर या घरात नाही तर कुठेही राहायला तयार आहात. हे वाक्य ऐकल्यावर मालक साहेब म्हणत असतात, तोंडावर पृथ्वी, काही बोलू नको. आनंदी माझी जबाबदारी आहे आणि मी तिला असं झटकू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर आता पृथ्वी म्हणत असतो, फक्त जबाबदारी हा लेवल घेऊन तुम्ही आनंदीला स्वतःकडे ठेवण्याचा जो काही प्रयत्न करताय ना, तो तुमचा प्रयत्न मी हाणून पाडणार आहे. त्यावर पृथ्वीला आता आनंदी म्हणत असते, पृथ्वी तुझं असं म्हणणं चुकीचं आहे, असं काहीच नाहीये. आता आनंदी मध्ये बोलली आहे हे तर पृथ्वीला अजिबातच आवडलेलं नसतं. लगेचच आता पृथ्वी म्हणत असतो, आनंदी, मी तुझ्याशी बोलत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला ना मध्ये बोलायची खूपच घाणेरडी सवय आहे आणि यापुढे जर मध्ये बोललीस ना तर मी काय करीन सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता माई मध्ये पडतात आणि बोलू लागतात, पृथ्वी गप्प बस, मी इथे आहे आणि मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलायचं नाही. युगंधर असा इकडे ये. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, माई तुमच्या समोर हात जोडतो मी, प्लीज मला आता अडवू नका. त्यावर माई म्हणत असतात, युगंधर तू माझं ऐकणार नाहीयेस. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, माई खरं तर आता मी अशा परिस्थितीतून जात आहे ना, मला फक्त आनंदीला साथ द्यावी असंच वाटतंय. त्यावर पृथ्वी लगेचच बोलत असतो, वाटणारच तुम्हाला, अहो पण तिच्या वयाचं तरी भान ठेवा. काय करताय तुम्ही? या वयात तुम्हाला नको ते उपद्रव कसे काय सुचतात, तीही तुमची तीन मुलं मोठी असताना. हे वाक्य ऐकल्यावर मागून विद्याधर म्हणत असतो, बरोबर बोलला असतो पृथ्वी, आता तू बरोबर जखमेवर खटका बोट ठेवलायस. हे वाक्य ऐकल्यावर आता शिल्पा म्हणत असते, विद्याधर तुला मध्ये बोलायची गरज नाहीये, उगाच या सगळ्यामध्ये तू मध्ये चिरडला जाशील. आणि अशातच आता मालक साहेब म्हणत असतात, विद्याधर, शिल्पा ताई काय बोलली लक्षात आलं ना तुझ्या, नाहीतर इथल्या इथे तुला डांबून टाकीन मी. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, वाह, म्हणजे तुमच्या विरोधात जो कण जाईल त्याला तुम्ही चिरडणार, म्हणजे तुम्ही मलाही चिरडू शकता. त्यावर लगेचच आता मालक साहेबांसमोर माई म्हणत असते, युगंधर आता तरी हे सगळं थांबव आणि प्लीज घरातून कुठेही बाहेर जाऊ नको. त्यावर युगंधर म्हणत असतो, माई प्लीज माफ करा, आता मी नाही थांबू शकत. या घरातून मी कायमस्वरूपी निघून जातोय आणि असंही नाही की सगळी प्रॉपर्टी घेऊन जातोय, खाली हाताने जातोय. हे वाक्य ऐकल्यावर आता माई म्हणत असते, म्हणजे माझ्या समित्याचं घर तुटताना मला या वयात पाहावं लागतंय. आणि अशातच आता युगंधर आणि आनंदी थेट त्या घरातून बाहेर पडत असतात. आनंदी तर म्हणत असते, मालक साहेब प्लीज तुम्ही नका बाहेर पडू, मला जाऊ दे. पण मालक साहेबांनी आनंदीचा हात ज्याप्रमाणे धरलेला असतो त्यानंतर घरातले सगळेच आता नेमकं पुढे काय घडणार याच्याकडे लक्ष ठेवून असतात. तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे आता माईच्या छातीतून कळ गेलेली असते आणि तेवढ्यात माई खाली कोसळते. माई खाली कोसळताच आता तिथे असलेली शिल्पा आणि लगेचच बाजूचे नोकरचाकर माईंना सांभाळायला धावतात. आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता माई पडल्यात हे जेव्हा आनंदीला कळतं, आनंदी वळते आणि म्हणत असते, माई काय झाले तुम्हाला. आणि लगेचच आनंदी माई जवळ जाते आणि आनंदी म्हणत असते, माई मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. अशातच आता युगंधरही तिथे येतो. तो म्हणत असतो, माई काय झाले तुम्हाला. आणि असं तसं पाहून आता जणू आनंदीने माईंचं डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं असतं आणि आनंदी म्हणत असते, माई प्लीज नको ते बोलू नका, आम्हाला तुम्ही हव्या आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता माई म्हणत असते, हो ना, मी तुम्हाला या घरात हवी आहे ना, मग मी असेपर्यंत तरी हे घर तुटू देऊ नका. हे सगळं ऐकल्यावर आता थेट मालक साहेब म्हणत असतात, पण माई या घरात राहिलो तर माझीच मुलं माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, त्यांच्याच बापावर विश्वास नाहीये, कसं जगणार मी त्यांच्याच दृष्टीला दृष्टी देऊन. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मनात फक्त चांगली वृत्ती आहे ना, ती तुम्ही बाळगा. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चुकीचे नाही आहात, मग तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर माई म्हणत असते, पाहिलंस युगंधर, अगदी माझ्या समिधासारखी बोलली आनंदी. लगेचच पृथ्वी म्हणत असतो, माई उगाच माझ्या आईची बरोबरी या आनंदी बरोबर करू नको. त्यावर माई म्हणत असते, पृथ्वी
एक गोष्ट लक्षात ठेव, समिधा माझी मुलगी होती आणि माझी मुलगी नेमकी कशी होती हे तुझ्यापेक्षा जास्त मलाच कळणार ना. तू नको मानूस या आनंदीला तुझी आई, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बऱ्याचशा गोष्टी आनंदी अगदी समिधासारख्याच करते. मागे तूच म्हणाला होतास ना की अगदी आनंदीने बनवलेलं जेवण समिधासारखंच होतं म्हणून, आणि तूच तिचं कौतुक केलं होतंस, विसरलास काय? हे वाक्य ऐकल्यावर आता पृथ्वी म्हणत असतो तो एक निव्वळ योगायोग होता माई, आणि कितीही काही झालं तरी ही आनंदी माझ्या आईची बरोबरी कधीच करू शकत नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ए पृथ्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदी यापुढे तुझ्या आईची बरोबरी कधीच करणार नाही. आणि आनंदी, मी तुला ठणकावून सांगतोय, यापुढे अजिबातच समिधाचं नाव या घरात तू काढायचं नाही. त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब हे काय बोलताय तुम्ही? समिधा ताईंच्या बाबतीत मी कधीही चुकीचं काही बोललेले नाहीये, आणि यापुढे मला तुम्ही त्यांचं नाव घ्यायला बंदी घालताय. मग असं असताना मी या घरात कशी काय राहू शकते? त्यावर माई म्हणत असते, आनंदी, समिधा माझी मुलगी होती आणि मी तुला सांगते, बऱ्याचशा गोष्टी तुझ्या आणि तिच्या अगदी साम्य आहेत. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, माई, तू उगाच नको ते लेबल लावते. आणि अशातच आपण पाहतोय आता आनंदी म्हणत असते, प्लीज सगळ्यांनी गप्प बसा. या घरात तुम्ही फक्त मी राहते म्हणून भांडू नका. मी या घरातून बाहेर जायला तयार आहे. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, अगं तू तर फक्त या घरातून बाहेर जायचा ड्रामा करतेस, जेणेकरून तू माझ्या बापालाही या घरातून बाहेर घेऊन जाणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला तर आता कळून चुकलं आहे, या घरातील प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट बाई म्हणत असते, पृथ्वी, काही नको बोलू तू. मी आनंदीला चांगलंच ओळखते, आणि तेही तुझ्या आधीपासून. त्यावर मात्र आता तिथे असलेल्या मालक साहेबांनी पृथ्वीची चांगलीच झाडाझूड केलेली असते, आणि पृथ्वीला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या रूम मध्ये जा, तुला इथे आणखी शहाणपणा करायची गरज नाहीये. आता सगळ्यांसमोर आपल्याच बापाने आपली चांगलीच ठेचलेली आहे हे जेव्हा त्या पृथ्वीला फायनली कळतं, त्यावेळेला पृथ्वी निमूटपणे आपल्या बेडरूम मध्ये निघून जातो. इकडे आपण पाहतोय आता माईने फायनली असं म्हटलेलं असतं, बघ युगंधर, काय तो विचार कर. मी तुला शेवटचं विचारते, काय ठरवलेस तू? थांबणार आहेस ना इकडे, का मी या घरातून निघून जाऊ? त्यावर युगंधर म्हणत असतो, माई, या घरातून तू कुठेही जायचं नाही. त्यावर माई म्हणत असते, फक्त तूच नाही या घरात थांबायचं, तर आनंदी तूही याच घरात थांबायचं. हे वाक्य ऐकल्यावर आनंदी म्हणत असते, माई, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये, हे तुम्हाला खूप आधीच कळलं असेल. आणि अशातच आपण पाहतोय मागे असलेला विद्याधर स्वतःशी बोलत असतो, चांगलाच डाव हाताशी आला होता. ही आंधळी या युगंधरला घरातून बाहेर घेऊन जात होती, पण या माईने नको तो ड्रामा केला, नाहीतर मी या घराचा संपूर्णपणे मालक झालो असतो. आता तर मला काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. आणि अशातच आता विद्याधर ताड तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. पृथ्वी स्वतःशीच बोलत असतो, आज जे काही घडलं त्याला कारणीभूत ती फक्त आनंदी आहे. आनंदी जर एकटीच घरातून निघून गेली असते तर या घरात एवढा वादविवाद झाला नसता, आणि एवढं टोकाशी कोणतंच भांडण गेलं नसतं. आता तर मला एकटीला त्या आनंदीला चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे. इकडे विद्याधर ताड आता पृथ्वीकडे आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, काय लेका, कसला विचार करतोयस? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, काका, आता तर मला कोणाशीच बोलायचं नाहीये, उगाच मी तुला उलट सुलट बोलेन, तू आता इथून निघून जा. त्यावर विद्याधर म्हणत असतो, अरे उलट सुलट बोलशील तर मला काय लागणार आहे का ते? बोल, तुला काय बोलायचंय? तुझ्या मनात फक्त त्या आनंदी विरोधात काहीतरी डाव चालला असेल ना, तर त्यात तुला मी साथ देतो. हे वाक्य ऐकल्यावर पृथ्वी म्हणत असतो, काका, मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, नक्की तुझं त्या आनंदीशी इतकं वाकडं काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता विद्याधर म्हणत असतो, अरे तूच विचार कर, ती या घरात आली आहे कशासाठी? फक्त या प्रॉपर्टीवर तिचा डोळा आहे, बाकी काही नाही. हे वाक्य ऐकल्यावर पृथ्वी म्हणत असतो, काका, मुळात हे वाक्य मी तिथे सगळ्यांसमोर म्हणालो होतो, पण हे वाक्य म्हणताना माझ्याही मनात हेच होतं की हे वाक्य चुकीचं आहे, जे आता तू म्हणतोयस की तिचा या प्रॉपर्टीवर डोळा आहे.
आनंदी तशी नाहीये काका, हे मला चांगलंच माहितीये. माझा राग वेगळाच आहे. पण तू मला कळत नाहीये मुळात तिच्या विरोधात का असतोस एनी टाइम. हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, पृथ्वी, मी तिच्या विरोधात का असतो हा विषय महत्वाचा नाहीये. तुला त्या आनंदीला घराबाहेर काढायचं आहे ना, हे फक्त बोल. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस तुझं आणि तिचं नेमका कशावरून वाद आहे, तोपर्यंत मी तुला कोणत्याच गोष्टीत साथ देणार नाही. त्यावर विद्याधर म्हणत असतो, राहिलं तुला जर माझी मदत नको असेल तर काही हरकत नाही. तुला काय वाटतंय मी एकट्याने कोणतंच काम करू शकत नाही काय? आता तू फक्त बघ मी काय करतो ते. आणि असं बोलत विद्याधर तिथून निघून जातो. आता विद्याधर आनंदीच्या विरोधात काहीतरी करणार आणि ते जर भयंकर असेल तर ते थांबवलं पाहिजे याचा विचार पृथ्वीच्या मनात आलेला असतो. आणि पृथ्वी लगेचच आपण पाहतोय माईकडे गेलेला असतो आणि माईला म्हणत असतो, माई मला तुझ्याशी बोलायचं आहे. माई म्हणत असते, तुला जर आनंदीविषयी बोलायचं असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नाही माई, मला विद्याधर काकाविषयी बोलायचं आहे. त्यावर माई म्हणत असते, त्या नालायकाविषयी काय बोलायचंय तुला? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, प्रत्येक वेळेला विद्याधर काका आनंदीच्या विरोधातच का वागतोय? त्यावर माई म्हणत असते, या मागची स्टोरी खूप मोठी आहे. आहे का तुझ्याकडे वेळ आणि समजून घेण्याची बुद्धी? तर मी तुला समजावीन नेमकं काय प्रकरण आहे. आनंदी आता दिसते अगदी तशीच आहे, तिची 2 रूपं अजिबातच नाहीयेत. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो विद्याधर आहे ना, तुझ्या समोर एक वागतोय आणि तुझ्या बापासमोर एक वागतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता विद्याधरच्या बाबतीतलं काही गुपित माईने या पृथ्वीला सांगितलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय इथे आता पृथ्वी नेमका कोणाच्या बाजूने उभा राहील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.